पंचांवर जर अतिरिक्त दबाव टाकण्याचा प्रयत्न केला तर त्या संघाला 2 धावांची पेनल्टी मिळेल. त्याचबरोबर ही जी क्रॉसिंग रेषा आहे ही रेषा फलंदाज बाद झाल्यानंतर लगेच आपण क्रॉसिंग करायची आहे, नाही तर 2 धावांची पेनल्टी मिळेल. तिथून आमचे गुणलेखक देखील क्रॉसिंग महत्वाचे, फलंदाज बाद झाल्यानंतर लगेच आपण मैदानात उतरायचं आहे. एमडी वायचे संघाला विनंती आपण याच्यावर नोंद घ्या. हॅलो हॅलो तर हॅलो 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 बरोबर हॅलो हॅलो माईक चेक, हॅलो माईक चेक. हॅलो हॅलो माईक चेक, हॅलो माईक चेक, हॅलो माईक चेक. हॅलो 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 माईक चेक, हॅलो माईक चेक. चला क्षेत्रक्षण लावून घ्यायचं आहे. मात्र संघ क्षेत्रक्षण करतोय. एमडी वाशिक संघाने प्रथम फलंदाजी पत्करली. प्रवाहाच्या विरोधात पाहण्याचा प्रयत्न आपण पाहणार. 5 षटकांचा सामना. चला वाशिक संघाने आपला 12वा खेळाडू पाठवून द्यायचा आहे. वाशिक संघाला माझी विनंती असेल तर आपला 12वा प्रतिनिधी जर आला नाही तर 5 धावांची पेनल्टी देण्यात येईल. स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकामध्ये 12वा खेळाडू जर आला नाही तर 2 धावांची पेनल्टी दिली जाते. तिथे तर आमचे समालोचक प्रेरणा तांबोळी 5 धावांची पेनल्टी देतील. तर मैदानाकडे आपण बोलतोय. सामन्याला सुरुवात होतीये. डावाची सुरुवात अर्थातच एमडी वाशिक संघ फलंदाजी पत्करतोय आणि त्याची सलामीची जोडी मैदानात येते राहुल आणि अभि. आणि समोर मात्र आद्य सप्लायज मात्रोली अर्थात सन्मानी अमित सन्मानी अमितजी म्हात्रे साहेबांना सर या सामन्याचे अर्थात या संघाचे पुरस्कर्ते आद्य सप्लायज मात्रोली हा संघ मात्र क्षेत्रक्षण करतोय. अमित नाईक सर आद्य सप्लाय संघाचे अर्थात पुरस्कर्ते आहे. मातृ संघाचे कारण जेव्हा जेव्हा मातृ संघ आद्य सप्लायर्स मैदानात असतो अलिबाग मध्ये तेव्हा त्याचे पुरस्कर्ते ते अर्थात अमितजी नाईक सर या बऱ्याच वेळा आपण पाहायला मिळाले. मग ती हजेरीची नाईट क्रिकेट स्पर्धा असू दे किंवा मग सासण्यामध्ये दर्शन वाकडी यांची डे क्रिकेट स्पर्धा असू दे अर्थात पुरस्कर्ते म्हणून अमित नाईक सर नेहमी पाहायला मिळतात मातृ संघाच्या बाजूने. तर डावाची सुरुवात या ठिकाणी होते. चला क्षेत्रक्षण लावून घ्या, वेळ धरू नका. मी सूर्योदय आपल्यासाठी थांबणार नाहीये. दोन्ही पंच मैदानाकडे रवाना झाले. दर्शन सावंत सर आणि शैलेश माडिक सर अलिबाग. चिंतामणी साऊंड सिस्टीम थर्ड. याच्यामध्ये आपण आज सुंदर गीतं पाहतात. कोळी गीतं आज अर्थातच प्रजासत्ताक दिनानिमित्त येणारी गीतं. अरे भारत आणि न्यूझीलंड यातला सामना सुरू आहे. जरा आमच्याकडे अपडेट द्या जरा प्लीज. नेमकं काय घडलं? कारण पहिला सामना तर आपण जिंकलो. दुसऱ्या सामन्यात जी फलंदाजी आहे 324 झाले. 324 धावा आणि 84 ला 3 विकेट गेले ते न्यूझीलंड संघाचे. म्हणजे आज प्रजासत्ताक दिन पुन्हा एकदा आपण साजरा करणार आहोत. तर भारतीय संघाला आपण शुभेच्छा देऊया आणि वळूया मैदानाकडे. आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सर्वांना सुट्टी आहे. प्रेक्षकांची चांगली उपस्थिती पाहतात. उद्या रविवार आणखी एक सुट्टीचा दिवस असेल त्यामुळे येणारे पर्यटक देखील या क्रिकेट सामन्यांचे अर्थात मजा घेतील, आस्वाद घेतील. तर मैदानाकडे वळूया. सामन्यात सुरुवात होते. पहिले षटक घेऊन गोलंदाज येतो तो आद्य सप्लायर्स मात्रोई संघाचा गोलंदाज. बॉलरचं नाव अक्षय म्हात्रे अर्थात आबू. पहिला चेंडू पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने या ठिकाणी आपण पाहिलं विजयश्रीचा 5 चेंडू स्वतःचा इशारा पंचांचा येतोय. एक धावेची सुरुवात ती अर्थात एमडी वाशिक संघाची.
तर या ठिकाणी हा चेंडू ओळखण्याचा प्रयत्न, बॅट चेंडूचा संपर्क येत नाही, उरलेलं काम यशस्वी पूर्ण करतोय निर्धाव चेंडू सांगता होते एमडी वाशेत. अर्थातच क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये देखील एमडी वाशेत संघाचं खूप मोठं नाव आहे. दोन्ही संघात तुल्यबळ आद्य सप्लायज मात्र आणि एमडी वाशेत यांच्यामध्ये ही लढत दुसरा सामना आजच्या या प्रजासत्ताक दिनानिमित्त. गोलंदाज अबू अर्थात अक्षय पुन्हा एकदा पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने वर्सोली एन करून गोल स्वीकारतोय. हा चेंडू मात्र अपील केलं गेलं, तिरका कटाक्ष टाकला गेला तो पंचांवर आणि पंचांनी मात्र सोयीचा इशारा देतोय 1 धाव मिळते. अर्थात आम्ही नेहमी समालोचक करताना म्हणतो की पंच आणि खेळाडू यांच्यामध्ये नातं असते ते सासू आणि सुनांचं. कारण जगामध्ये आपण नेहमी पाहता, नक्कीच बोलणार की या चेंडूबद्दल यावेळी मात्र एक अपील केलं गेलं. पहा, अपील मात्र पंचांनी फेटाळलं. तर जगामध्ये सासू आणि सुनांचं कधी पटलं नाही. अर्थात 10% सासू देखील चांगल्या, 10% सुना देखील चांगल्या असं नाही म्हणता येणार. पण नेहमी मी म्हणतो की हेच नातं असतं मैदानामध्ये. तर प्रजासत्ताक दिनानिमित्त या ठिकाणी झेंडावंदन केल्यानंतर आमचे पोलीस बंधू या ठिकाणी आलेत मैदानामध्ये. दोन्ही पोलीस बंधूंना विनंती आहे की आपण या आमच्या अतिथी कक्षामध्ये तिथे आपला सन्मान केला जाईल. पुढचा चेंडू सुंदर फटका, स्क्वेअर लेग मध्ये जातो चेंडू, चेंडू मात्र सीमा पार येते चौका. बंधू जे दोन या ठिकाणी आले त्यांना विनंती आहे त्यांना की आपण या आमच्या अतिथी कक्षामध्ये इथे आपला प्रजासत्ताक दिनानिमित्त आम्ही निश्चित आपला सत्कार करणार आहोत. ही तुम्हाला विनंती आयोजकांकडून. पुढचा चेंडू त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न मात्र जावी चेंडू अतिशय वेगाने आला तो यष्टीच्या हातामध्ये आणि निर्धाव चेंडू सांगतो. फलंदाज राहुल यांनी चौकाराने खातं उघडलं. एकूण धावसंख्या धाबकर येते 6. गोलंदाज अक्षय आकाश अबू. 10 ते 52 रनअप आपण या ठिकाणी पाहता. उजव्या बाहेर चेंडू मात्र निश्चित गेला तो शॉट दरम्यानला पंच वळतात आमच्याकडे हात जमिनी समांतर करतात. चेंडू खराब आहे, सोयीचा इशारा येतोय आणि धावसंख्येमध्ये वाढ होते. ती अर्थात एमडी वाशेत संघाची धावसंख्या धावकर येऊन पोहोचते ती 7. बिनबाद काळ. आजच्या दिवसभरामध्ये तुम्ही पाहिलं तर पहिला सामना 79 धावा फौजी अलिबाग संघाने कुठल्या, काल हसिरे संघाने तब्बल 88 धावा कुठल्या. हे वैशिष्ट्य तर त्या पोलीस बंधूंचं आम्ही स्वागत करणार. त्यांचं या ठिकाणी काही शब्द आगमन होते. कारण आपण भले खाकी वर्दीमध्ये असला तर आम्हाला देखील आम्ही सन्मानित करणार आपल्यासाठी. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी पाहिजे. अबूची सोयीचा इशारा आणखी एक येतोय 1 धाव मिळते संघाला आणि एकूण धावसंख्येत वाढ होते. धापलकर एमडी वाशेत संघाची धावसंख्या धापलकर येते ती तब्बल 8 धावा धापलकर आल्या. पहिल्या षटक थोडस मागडं ठरतंय. मर्यादित षटकाच्या क्रिकेट सामन्यामध्ये 7 धावा देणारा गोलंदाज हा चांगला गोलंदाज मानला. मध्ये या ठिकाणी गोलंदाजी खराब होते. अबूची यावेळी मात्र चेंडूच्या फ्रंटवर गेला, चेंडूला खेळला, ड्राईव्ह केला, चेंडू गेला तो अर्थातच मिडविकेट क्षेत्रामध्ये जिथे क्षेत्राचे चेंडू येतोय तोपर्यंत 2 धावा सहजगत्या पूर्ण केल्या त्या फलंदाजांनी. 2 धावा मिळतात त्या फलंदाजाला आणि या 2 धावांच्या माध्यमातून एकूण धावसंख्या धावली 10. तर मी सन्माननीय पोलीस बंधू सर्वांना विनंती करेन की आपण या आमच्या अतिथी कक्षामध्ये तिथे आपल्याला सन्मान केला जाईल. तर आपण 365 दिवस जे योगदान देता आणि बऱ्याचशा चेंडू बाकी आहेत या षटकातले 1 to go 1 चेंडू बाकी. 10 धावा दाखवल्या. बऱ्याच ठिकाणी क्रिकेट स्पर्धा असतात तिथे पोलीस विरुद्ध राजकारणी यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण लढती आम्ही पाहायला मिळतात. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा उजव्या बाहेर सोयीचा इशारा. 1 धावसंख्या धावून वाढते आणि या दरम्यान तर सन्माननीय पोलीस सहकारी मंगेशजी गिरवाडकर सरांचं या ठिकाणी आगमन होतं. त्यांचं आम्ही आमचे अर्थातच आयोजकांच्या माध्यमातून सुरेशजी गरज आहेत शेतकरी कामगार पक्ष चिटणीस वर्सोली यांच्यामधून पुष्पगुच्छ देऊन आम्ही त्यांचा सन्मान करत आहोत. तर या ठिकाणी मात्र क्रिकेट मैदानाकडे आपण वाढत पहिली धाव पूर्ण केली. तर कॅमेरामन जरा कॅमेरा अतिथी कक्षामध्ये मंगेशजी गिरवाडकर सर या ठिकाणी आले. पोलीस सेवा याच्याकडे आम्ही नेहमी म्हणतो कारण तुम्ही 365 दिवस जे योगदान देता आणि त्यांच्या माध्यमातून खरं तर या हॉकी वर्ल्डला आम्ही घाबरतो. कारण जेव्हा चुका आपण करतो तेव्हाच आपण घाबरतो. एरवी आपण घाबरायचं कारण नाही, आपल्याकडे लायसन्स नसतं
त्यावेळी आपली हॉकी किंवा सफेद वर्दी पाहिली की लगेच गाडी दुसऱ्या रस्त्याने वळवतो. पण ती देखील व्यक्ती मानव असते, मनुष्य आहे, त्यांच्यावर देखील आदर आहे आणि नीती येतात. वाहतुकीचं काटेकोर पालन करणं हे ही मंडळी आपल्याला शिकवते. तर सरांचं स्वागत. मैदानात आपण बोलतोय पहिले षटक समाप्त झालं. धावपळीवर धावा आल्या त्या 12 आणि काल देखील मी 12 बद्दल तुम्हाला निश्चित सांगितलं होतं. 12 हा आकडा म्हणला की अर्थातच ये सांगताय 12 आकडा म्हणला की अर्थातच आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठं स्थान आहे 12 आकड्याला. आता सन्मानित शरदजी पवार यांचा जन्मगाव, त्यांचा जन्मदिनांक 12 डिसेंबर अर्थात 12वा महिना आणि त्यांच्या गावाचं नाव देखील बारामती. हे शरदजी पवार साहेबांचं एक योगदान आहे. तर पहिली षटक समाजाला 12 धावा दाखवकर आल्या. बऱ्याचशा मोठ्या क्रिकेट स्पर्धा असतात. आता नुकतीच मी खोपोलीची नाईट स्पर्धा केली, तिथे देखील पोलीस विरुद्ध आयोजक यांच्यामध्ये सामना होता आणि पोलीस 11 संघाने तो सामना जिंकला होता. तब्बल 5 षटकाचा सामना होता. 66 धावा कुठल्या होत्या आणि आयोजकांच्या टीमला मात्र फक्त 30 धावांचं योगदान देता आलं. तर नवीन षटक गोलंदाज, येस नाव गोलंदाज, बॉलर्स नेम तर पुन्हा एकदा आम्ही मंगेशजी बेरोबर सरांचं हार्दिक स्वागत करूया. कारण आज प्रजासत्ताक दिन सरांना निश्चित या ठिकाणी ध्वजांबद्दल थोडीशी निश्चित सवलत मिळत असेल आणि त्या निमित्ताने आपण आला. तर गोलंदाज निखिल सुजित, यस धन्यवाद सुजित. तर मंगेशजी बेरोबर सरांचं हार्दिक स्वागत. वया मैदानाकडे दुसरे षटक मार्गस्थ मैदानामध्ये गोलंदाज सुजित. 12 धावा दाखवता आल्या त्या एमडी वायशेत संघाच्या आणि अलिबाग अर्थात रामनाथ एन कडून नवीन षटक करून गोलंदाज सुजित. पहिले षटक गोलंदाज अक्षयचं अभूत 12 धावा आल्या या षटकामध्ये. आता मात्र 3 षटक 30 सरकारच्या बाहेर असतील. शॉट दरम्यान आपण पाहताय एक क्षेत्र शॉट पॉइंट, शॉट कव्हर आणि एक मिड ऑफ विरोध ऑफसाईडला. ऑनसाईडला मात्र अर्थातच पाहुया पंचांच्या उजवीकडून डावीकडून हा चेंडू या ठिकाणी मात्र चेंडू जातोय. तो अर्थातच स्क्वेअर लेगला डीप स्क्वेअर लेग क्षेत्रक्षेत्र चेंडू येतोय. एक धाव मिडे संघाला, एक धाव मिडे संघाला आणि या एका धावेच्या माध्यमातून एमडी वायशेत संघाची धावसंख्या दाखवत होते 13. डाव्या आणि उजव्या हाताने फलंदाज मैदानामध्ये आपण पाहत आहे. डाव्या हाताने गोलंदाज होता राहुल, जो जाऊन पोहोचते तब्बल 8 या धावसंख्येवर आणि आता मात्र अभिकेंद्री तयार. क्षेत्रक्षणात बदल केला जातोय. एक क्षेत्रक्षक सलीम बिडानला आणला जातोय. पुन्हा एकदा त्याला बदल जातोय. आता घेतला तो शॉट मिड विकेट, शॉट स्क्वेअर लेगला, एक शॉट फाईन लेग, एक शॉट स्क्वेअर लेग, एक क्षेत्रक्षक शॉट मिड विकेट आणि एक लॉन हिरोचा पुन्हा एकदा गोलंदाज तयार राऊंड द विकेट. ज्यावेळी मध्ये आपण पाहिलं बॅट आणि चेंडूचा संपर्क येतोय पण तो पण एक चौथी धाव पूर्ण करतोय आणि या दरम्यान सन्माननीय वायशेत संघाचे पाठीराखे सन्माननीय अंकुशजी पाटील सरांचं या ठिकाणी आपण स्वागत करूया आणि स्वागत करण्यासाठी आमंत्रित करतोय अर्थात विवेकजी कवडी यांना की आपल्या शुभांचे आपण या एमडी संघाचे पाठीराखे सन्माननीय अंकुशजी पाटील यांना आपण पुष्पगुच्छ देऊन आपण सन्मानित करावा. यस काही मिनिटाचा आपण सन्मानित करतो. कॅमेरामॅनला विनंती थोडस बोलवायचं आहे अतिथी कक्षामध्ये आणि अशा प्रकारे त्यांना सन्मानित केलं गेलं आणि या दरम्यान मध्ये आपण मैदानाकडे वळतो. धावा येत आहेत आफ्रिकावर अर्थात 4 सुंदर फटका चौका. दुसरे षटक मार्गस्थ मैदानामध्ये चांगली फलंदाजी एमडी वायशेत संघाची. फलंदाज आता टावकर फलंदाज यांनी मात्र राहुल पाहणार आहोत, ज्याने तब्बल आतापर्यंत 2 चौकांच्या मात्रावरून 12 धावांचं योगदान दिलं. क्षेत्रक्षणामध्ये बदल केला जातोय. तारेवरची कसरत करायला लागते. क्षेत्रक्षण टावकर फलंदाज आणि उजव्या हाताने फलंदाज मैदान जातोय. ऑनसाईडचं क्षेत्रक्षण तुम्ही पाहिलं शॉट फाईन लेग आहे. गोलंदाज तयार. या ठिकाणी माझा चेंडू हवेतून खेळलाय. मोठा फटका अर्थात आपण पाहतोय शेतकरी कामगार पक्षाचा जो स्टँड आहे त्या स्टँड मध्ये जाऊन चेंडू विसावतोय. येतोय सुंदर फटका षटकार.
राहुलच्या बॅटमध्ये तो षटकार 6 धावांचं योगदान मिळतं. एकूण धावसंख्या 24. एमडी वैश्य संघाची खेळाचं पहिलं सत्र तुम्ही पाहताय. पूर्वार्ध गोलंदाज सुजी पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. पाहूया शेतूशी चेंडू याचा प्रयत्न लॉंग ऑफला हा चेंड आणि फलंदाज राहुलची खेळी समाप्त. क्रॉसिंग करणं आवश्यक. तर 24 चला पाणी घेऊन जायचं मैदानाकडे. टेस्टिंग साठी पाणी हवंय त्या ठिकाणी. स्वयंसेवकांना विनंती आपण जायचं. तर फलंदाज मात्र पास झाला. राहुलची खेळी समाप्त झाली. तब्बल त्यांनी 1 षटकार आणि 2 चौकाच्या माध्यमातून धावांचं योगदान दिलं. 18 धावांचं योगदान दिलं. 1 गडी बाद. धावफलक एमडी वैश्य संघाची धावसंख्या धावफलकावर पोहोचते ती 24 आणि नवीन फलंदाज मध्ये येतं धीरज. नवीन फलंदाज येतोय धीरज. आता समोर फलंदाज असेल तो अर्थात अभि खेळतोय 1 या धावसंख्येवर. यानंतरचा पुढचा सामना A3 स्पोर्ट्स सोगा विरुद्ध फकीरपाडा. या दोन संघाच्या संघानेकडे नाणेफेकीसाठी तयार आहे. आडव्या बॅटिंग चेंडूला दिशा दिली. चेंडू आतमध्ये आला. स्क्वेअरच्या दिशेने शेतीशी चेंडू जात आहे. 1 धाव टेपला मिळते ती फलंदाज अर्थात अभिला. अभियाची वरती धावसंख्या 2 आणि एकूण धावसंख्या दाखवली येते ती 1 गडी बाद 25. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकात धावा आल्या होत्या त्या अर्थातच 12. या षटकात धावा येऊन पोहोचल्या त्या 13. तर 2 षटकात तब्बल 25 धावा आल्या आणि प्रतिषटक 12.50च्या सरासरी धावसंख्या धावफलकावर येते. ती अर्थात एमडी वैश्य संघाची खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. यानंतर A3 स्पोर्ट्स सोगाव आणि फकीरपाडा या 2 संघामध्ये पुढची लढत असेल आणि त्यानंतरची लढत असेल बापदेव वर्सोली विरुद्ध सागरी गणेश ठळ. या 4 संघांनी तयार राहायचं. ही जी क्रिकेट स्पर्धा आपण पाहता शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत अर्थातच जयमल्ला चषक 2019 वर्सोलीमध्ये उपस्थित सर्व मान्यवर सर्व क्रिकेटर्स आणि खेळाडूंचं आणि त्याचबरोबर अर्थातच ड्रीम्स क्रिकेटच्या माध्यमातून जे लाईव्ह आपण आपल्या घर बसल्या पाहतायत, आपल्या ऑफिसमध्ये, आपल्या कार्यालयात, आपल्या घरी लाईव्ह तुम्ही पाहतायत, या सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मियासपुरीचा मराठी समालोचक काका मात्रे विद्यानगर अलिबाग आणि आमचे समालोचक वर्सोलीचे प्रेमा तांबोळी यांच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत. मैदानाकडे आपण वैया. नवीन षटक आता वर्सोली कोळीवाडा 1 करून नवीन षटक घेऊन गोलंदाज येतोय. बॉलर गोलंदाजाचं नाव अल्पेश. तर अल्पेश असेल. समोर मात्र फलंदाज नवीन फलंदाज धीरज खेळण्यासाठी तयार असेल. अभि बाप करा. येस, अभि खेळण्यात 2 या धावसंख्येवर आणि वर्सोली एंड करून गोलंदाज अल्पेश. क्षेत्ररक्षण तुम्ही पाहतात शॉट ठरताना आहे. 101 शॉट पॉइंट आणला आहे. 1 क्षेत्ररक्षण अर्थात डीप पॉइंट, एक अर्थात डीप एक्स्ट्रा कव्हर आणि एक लॉंग ऑफ साईडला ऑन साईडला शॉट पॉइंट आहे. एक डीप स्क्वेअर लेग, एक डीप मिड विकेट आणि एक लॉंग ऑन. ही योजना गोलंदाज अल्पेश तयार. पंचांच्या डावीकडून उजवीकडून उजव्या हाताने पहिला चेंडू जमीला सरपटक चेंडू या ठिकाणी जातोय. चेंडू गेला अर्थात कव्हर क्षेत्रामध्ये जिथे पॉइंट वरून चेंडू येतो. चेंडूची पकड करतोय. 1 धाव मिळते ती फलंदाज अभिला. अभि एका धावी जाऊन पोहोचतोय 3 या धावसंख्येवर आणि धावफलक येतोय 26. 26 धावा धावफलकावर. आता मात्र नवीन आलेले फलंदाज धीरज खेळण्यासाठी तयार असेल. वैयक्तिक 0 या धावसंख्येवर वाऱ्याचा वेग पाहत आहे. कालच्या प्रमाणे काल 10 ते 12 किलोमीटर वेगाने वारा वाहत होता. मुंबईमध्ये मात्र वेग अतिशय खूप होता आणि यावेळी मात्र ती सुंदर चेंडूची समाप्ती. चेंडू आतमध्ये आला.
पण ऑनसाईडला खेळायचा प्रयत्न होता, पण जागा बनवली खेळण्यासाठी चेंडूला यशस्वीने फील्ड केलं तोपर्यंत निर्धावसाठी सांगता धावावर स्थिर आहे 26. अल्पेश 10 ते 12 पर्यंत रनअप आपण पाहतात. पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने क्षेत्रेचा बदल केला गेला. यावेळी लॉंगॉनच्या क्षेत्रेशला लॉंगॉनला घेतला गेला. एका क्षेत्रेशाला वाईडिश लॉंगॉनला आणला. एक मिड विकेट, एक स्क्वेअर लेग आणि एक शॉर्ट फाईन लेग. म्हणजे 5 क्षेत्ररक्षक ऑन साईडला, 4 क्षेत्ररक्षक ऑफ साईडला. पुढचा चेंडू या ठिकाणी यष्टीच्या वरून चेंडू पाहिला. यष्टीशक पूर्णपणे चेंडूच्या लाईनीवर खेळण्याचा प्रयत्न होता. फलंदाज अर्थात धीरजचा निर्धाव चेंडूची सांगता. 30 षटक मार्गस्थ मैदानामध्ये उशिरा प्रेक्षकांच्या बाजूला हा सामना अध्यक्ष सप्लायर्स माथुरी विरुद्ध एमडी वायशेत संघ प्रथम फळीची करतोय. नाणेफेक जिंकून त्याने प्रवाहाच्या विरोधात पोहण्याचा प्रयत्न केला. पुढील चेंडू हा अतिशय सुंदर चेंडू. ऑफ ब्रेक गोलंदाजी आपण पाहिली ती गोलंदाज अर्थात अल्पेशची. चेंडू गुडलेन स्पॉट होता, पप्पांना थोडासा बाहेर काढला. गोलंदाज मात्र या ठिकाणी पूर्णपणे बीट झाला. उरलेलं काम जस्ट शक्य करतोय. चांगली गोलंदाजी अल्पेश अर्थात आद्य सप्लायर्स माथुरी संघ अमितजी नाईक या संघाचे पुरस्कर्ते. अर्थात हसुळीच्या मैदानावर जे भव्य नाईट क्रिकेट स्पर्धा संपन्न होते ऍडव्होकेट प्रतिमेशी पाटील त्यांना अमितजी नाईक साहेबांचं अतिशय चांगलं योगदान असतं. एक मोठी नाईट क्रिकेट स्पर्धा हसुळी मैदानावर यावेळी मात्र हुक केलाय. त्यावेळी चेंडूच्या पाठीमध्ये 3 क्षेत्र जात आहे. चेंडू त्या ठिकाणी गेला. अर्थात कव्हर पॉईंट मध्ये चेंडूचे वापर. सुंदर फटका चौका. चौकार 4 धावा. संघाच्या फलंदाजांना आता मात्र आपण जर पाहिलात तर धीरज मात्र 4 धावसंख्येवर खेळतो आणि 3 धावसंख्येवर जर आपण फलंदाज पाहिलात ते म्हणजे सलामीचा फलंदाज अभि. मात्र अभिकडून काय अपेक्षा असतील संघासाठी या 2 षटकांमध्ये मोठे स्ट्रोक लगवण्याची. तर पाहूया शतक घेऊन येतोय सुजित. आपण जर पाहूया सुजितचा पहिला चेंडू रामनाथकडून मात्र स्लोहर पद्धतीचे मास्तर वापरतोय. मैदानामध्ये पुरेपूर जखडून ठेवण्याचं काम मात्र चोख बजावतोय मातृ संघाचा गोलंदाज. जर आपण पाहिला तर सुजित यावेळी सुजित सुरेख गोलंदाजी करतोय. आपण जर पाहिला तर मागच्या सामन्यामध्ये फलंदाजाला यश मिळालं असतं विकेट प्राप्त करण्यामागील. म्हणजे आपण जर पाहिला तर गुडलेन पद्धतीवरती टप्पा पाडल्यानंतर कायसा चेंडू उचलून घेतोय. फलंदाजाला मोठा फटका मारण्यापासून कायसा अडथळा निर्माण होतोय. मात्र फलंदाजीची दिशा आपण जर पाहिलीत ना तर साधिष्टी त्याला वाऱ्याची साथ मिळणारी ही फलंदाजीची दिशा.
मात्र पुरेपूर फायदा आपण उठवताना दिसत नाही फलंदाज. यावेळी यश निर्णायक चेंडू टाकण्यामधून मिळतंय ते म्हणजे गोलंदाज सुजितला. तर पाहूया सुजित आपण जर पाहिलं तर अखेरचे 3 षटक बाकी असताना मात्र 4थ्या षटकामध्ये सुंदर अशी गोलंदाजी करतोय. अभिजित सारख्या फलंदाजाला बांधून ठेवणं म्हणजे किती महत्वाचं असतं. यावेळी आपण जर पाहिला तर आत्मविश्वासाचा चेंडू होता, मात्र चेंडू सरळ दिशेने जातोय. यावेळी गावची स्वतःची आपण काका पाहिलं तर आत्महत्या करून खंडित करण्याचं काम करतोय तो म्हणजे वाचक संघाचा फलंदाज अभिजित. यावेळी सलामीला आलेला फलंदाज मात्र काय त्याचे साथी खेळाडू आपण त्या अभिजित वरती नाराज असतील की सलामीला गेलेला फलंदाज मात्र प्रत्येक फलंदाज धीरज आणि त्याचा साथीदार नवीन आलेला फलंदाज आपण जर पाहिला तर म्हणजे मात्र गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळते ती म्हणजे सुजित गोलंदाजाकडे मिळालेला चेंडू होता. चेंडू टप्पा पाहिल्यानंतर आपण जर पाहिलं तर कासा थोडसा वलन होते मोठा फटका खाण्यापासून वंचित मात्र चेंडू काढता आकार घेऊन आपण जर पाहिलं तर सर्व क्षेत्रक्षणाच्या हातामध्ये लागतोय. दीड करेल तोपर्यंत एकच भावाने योगदान मानावं लागेल धीरजला. धीरज आपण जर पाहिलं तर रचित करतोय, स्ट्राईकवरती आणण्याचं काम करतोय. नदीन कडून काय अपेक्षा असतील की मोठे फटके मारण्याची. तर पाहूया नदीन कुठल्या सुजितच्या गोलंदाजीचा सामना करतोय. रामनाथून करून मारा करतो. यावेळी पिच पद्धतीचा चेंडू होता, मात्र बॅटचा आणि चेंडूचा संपर्क होत नाही मैदानामध्ये. उरलेलं काम आपण जर पाहिलं तर विकेट किपर पुरं करतोय, धुची करतोय, मात्र गोलंदाज यावेळी सज्ज होतोय. आता आपण जर पाहिलं तर या षटकामध्ये केवळ 5 चेंडू फेकले गेले आणि एकच धाव खर्च करतोय 4थ्या. यावेळी आपण जर पाहिलं तर खरोखरच कौतुक करावे लागेल. या षटकामध्ये सुजित कौतुक इतकं करावं लागेल की टाळ्यांच्या गजरात सुद्धा त्याचं स्वागत करावं लागेल. खरोखरच अतिशय सुंदर षटक. मात्र एकच धाव अखेरच्या षटकात आपण जर पाहिलं तर धावा येणं खूप महत्वाचं असतं. मात्र या मैदानामध्ये आपण जर पाहिलं तर वाराचा लाभ उठवताना फलंदाज दिसत नाही. मात्र एक धाव खर्च करतोय सुजित आणि तो 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण जर पाहिली तर संघाची 35 पर्यंत स्थिरावली. येणारं शेवटचं षटक आपण जर पाहिलं तर रसेलच्या मैदानावरती 5 षटकांचे सामने खेळवण्यात येतो. त्यासाठी संगणकाला या 2 संघाच्या संगणकाला माझी विनंती असेल की कोणतीही टीम घेऊ नका. कारण का आपण जर पाहिलं तर सूर्य हा डोक्यावरती आलेला आहे. त्यासाठी मी सांगू इच्छितो की आजच्या दिवसातील मात्र दुसराचा सामना चालू आहे. धावसंख्या आपण जर पाहिली आणि खरोखरच दुपारचे 1:10 गाडीला कसा काटा गरगर गरगर चालतो तसा सूर्य 2 फुटावरून महाराष्ट्राच्या बाजूने गरगर जात असतो. त्यासाठी मी सांगू इच्छितो की आपण जेवढा लवकरात लवकर सामने संपुटण्यात येतील ते सुद्धा आम्हाला बरं वाटेल. की आज आपण जर पाहिलं तर शेवटचं षटक म्हणजे अखेरचं षटक घेऊन येतोय गोलंदाज बॉलरचं नाव क्षेत्ररक्षकाला माझी विनंती असेल की आपण गोलंदाजाचं गौरव. यावेळी आपण जर पाहिलं तर अभिषेक माथुर या संघाकडून शेवटचं षटक घेऊन येतोय. छोट्या वयाचा खेळाडू या नावाने ओळखला जातोय. तोच गौरव पात्र पाहिल्या धीरज सारख्या फलंदाजाला कुठपर्यंत बांधून ठेवतोय की धीरज आपल्या संघाला यशाच्या दरम्यान चेंडू हा व्यवस्थित जर पाहिला चेंडू खाली कोणताही क्षेत्ररक्षण नसल्या कारणाने मात्र सदरीत्याप्रमाणे 2 धावा पूर्ण करतोय. नदीम आपण काका नदीमची शेवटची आपण जर पाहिली तर खूपच जास्त आपल्याकडे मात्र 2 धावा करण्यामागे माहेर असलेला हा फलंदाज आपण जर पाहिलं तर धीरजाने साथीदार फलंदाज नदीम मात्र 2 धाव्याने संघाची धावसंख्या स्थिर सरकवतो की म्हणजे 37 पर्यंत. मात्र 2 फलंदाज सलामीला आलेले फलंदाज आधी आणि त्याचा साथीदार राहुल मात्र
एक राहुल एक संघासाठी आपण जर पाहिलं तर महत्वाची खेळी करून तंबूत परतला. 2 चौकार आणि एका षटकारांची साजिष्ट खेळी करून तंबूत म्हणजे 18 धावांचं योगदान दिलं संघासाठी. आपण जर आता 18 आणि या 2 धावा आपण जर त्या कंप्लीट केल्या तर किती झाल्या 37. मात्र 19 धावा आपण जर पाहिल्या तर या मैदानामध्ये 2 फलंदाजांनी पुऱ्या केल्या असाव्या. यावेळी आक्रमकता चेंडू होता, चेंडूला दिशा दिली तर पाहूया चेंडू मात्र वन क्षेत्राच्या हातामध्ये. यावेळी आपण जर पाहिलं तर धीरज बाजूने समाधान पुरेपूर फायदा उठवतोय. मात्र धीरज मात्र धीरजला यश मिळत नाही. वारे विरुद्ध फटके मारण्यामागे आपण जर पाहिलं तर वाऱ्याची दिशा आज मात्र भरतीला जर चालू झाली तर ती वाऱ्याची दिशा आता आपण पाहतोय ती भरती चालू झाली की वाऱ्याच्या ही दिशा जास्त असतो. कालच्या दिवसामध्ये आपण सुद्धा पाहिली तर दुपारच्या 1 वाजून किंवा 12:30 वाजून गेलो तेव्हाही सुद्धा वाऱ्याची वेग ही जास्तच होती. वाऱ्यास आपण जर पाहिलं तर यावेळी आपण जर पाहिला तर गौरव मात्र रिव्हर्स शॉट पाहूया. रिव्हर्स शॉटच्या नादामध्ये मात्र चेंडू निर्धार जातोय. स्वतःची आत्महत्या करणं म्हणजे भाग पडत होता. धीरज आपण यावेळी पाहिलं तर सुरक्षित जागेवरती मात्र पंचांचा कोणताही निर्णय नसल्या कारणाने आपण जर पाहिलं तर चेंडूची ही निर्धाव धावसंख्या आणि धावसंख्या स्थिरावली की म्हणजे 39 पर्यंत येणारे 3 चेंडू मध्ये धीरजला काहीशी 67 म्हणजे 2 मीटर स्ट्रोकला धावत राहतील. जर आपण मैदानामध्ये या 5 स्कोर उभा करायचा असेल तर 2 स्ट्रोक येणं हे महत्वाचं असेल संघासाठी. आणि बरेचसे आपण जर पाहिलं तर गोलंदाजाच्या संघनायकाला महत्वाचं असेल जितके डॉट चेंडू येतील तितके सर्व महत्वाचं असणार ते म्हणजे गोलंदाजाला. यावेळी आपण जर पाहिलं तर बॅटची काढा घेऊन चेंडू हवेवरती होता आणि चेंडू हवेवरती असल्या कारणाने आपण जर पाहिलं तर चेंडूला ओळख तर चेंडू क्षेत्ररक्षण करत असताना चेंडू खाली येतो आणि फलंदाज सहजरित्या प्रमाणे धीरज तंबूत परततोय. यावेळी सुद्धा धीरजची आपण जर आता खेळी पाहिली तर 8व्या धावसंख्येवर तंबूत करतोय. मात्र एक चौकाराचं योगदान असेल धीरजच्या बॅटमधून संघासाठी आणि धीरज यदि बॅटा बंद करण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये होतोय उरलेले काही चेंडूंचा सामना करण्यासाठी. सोगाव विरुद्ध फकीरपाडा या दोन्ही संघांनी यायचंय. सोगाव विरुद्ध फकीरपाडा या दोन्ही संघांनी नाणेफेकांमध्ये लगेच यायचंय. तर आपण जर पाहिलं तर नदीम स्ट्राईक वर येतोय. नदीम सारख्या फलंदाज आपण जर पाहिला तर बराचसा वेळ माघारी आल्यानंतर कसं नदीम सारख्या फलंदाजाकडून अपेक्षा असतील की येणारे शेवटचे अखेरीचे आपण जर पाहिला तर 2 चेंडू बाकी आणि धावसंख्या धावा लागली ती म्हणजे 39. षटकार किंवा चौकार जर आला तर आपण काका करकरच्या मैदानाची फायटिंग स्कोर मानू. यावेळी आपण जर पाहिलं तर नदीम मात्र पुरेसा कार्पेचा आधार घेऊन सरळच्या दिशेने मात्र एकदा होती तिथे चतुर्षकाने चूक केली मात्र ओरते होते भाव्या तुम्ही तुला फायदा होतो का भाव्या. आणि यावेळी मला असं वाटतं पंचांचा इशारा येतपर्यंत मला असं वाटतं 3 धावा पूर्ण. खरोखर आपण जर पाहिलं तर नदीम आणि त्याचा साथीदार पंकज किती नदीमची श्रेष्ठी आपण जर पाहिली तर बरीचशी खूप असल्या कारणाने तरी 3 धावा फॉलो करतो. त्यामध्ये आपण जर पाहिलं तर क्रिस गेल कालच तुम्ही उदाहरण दिलं तर क्रिस गेलची आपण श्रेष्ठी पाहिली तर तो सुद्धा 3री धाव करण्यामध्ये माहिर नसतो. तर त्याच्या फक्त बॅटमध्ये षटकार आणि चौकार हेच फक्त ओळखलं जातं ते क्रिस गेल. यावेळी आपण मैदानामध्ये पाहतोय नदीम मात्र 3 धावा पूर्ण करतोय संघासाठी. संघ कुठला तरी अर्थाने यावेळी आपण जर पाहिला तेव्हा कुठं चेंडू होता चेंडू बाउंड्रीच्या दिशेला जातोय क्षेत्राचे येतोय मात्र कोणतेही चूक करत नाही. संधी येतोय डीजे वाजवणारा डीजे.
पाडत 43 धावांचं लक्ष, प्रत्येक षटकामागे समीकरण महेशजी कोळीकरांना विनंती आहे की आपल्या सोबत आपण ही नाणेफेक करणार आहोत की A3 स्पोर्ट्स सोगाव फकीरपाडा. आपण जर पाहिलं तर आता आपल्या मातृ या संघाला धावाची गरज असेल मध्ये आतापर्यंत 7ची सरासरी राखावी लागेल मैदानामध्ये. प्रत्येक षटकामध्ये आपण जर पाहिलं तर 6 चेंडूमध्ये आपण जर पाहिलं तर मातृ या संघाला धावा कराव्या लागतील. 8.6 तर याची सरासरी राखावी लागेल. आता बरोबर आहे का? बघा, नक्कीच बरोबर आहे. कारण मी बऱ्याच स्पर्धामध्ये समालोचन करतो, मोठ्या स्पर्धामध्ये पाहतो, पण अशा प्रकारचे आमचे समालोचक कधी मला भेटले नाहीये जे कॅल्क्युलेटरचा वापर न करता कॅल्क्युलेटर. खरं तर आपण कोळी बांधवापेक्षा आपण वाण्याचं दुकान टाकलं तर आणखीन त्याच्यापेक्षा यशस्वी व्हाल. कारण जे कॅल्क्युलेशन असावं लागतं कोण पण आपण लगेच सांगू शकता. आणि हे गेले 2 दिवसात मी ऐकलं आणि गेल्या आणखी 1 वर्षभरात आपण एक चांगले उत्कृष्ट समालोचक असाल या स्पर्धेच्या माध्यमातून. तर माझ्याकडे आपण होऊया. मान्यवर तळेकर सर या ठिकाणी आले, त्यांचं देखील आपण स्वागत केलं. क्रिकेटचं कुरुक्षेत्र चेंडूपळीचं युद्ध आज प्रजासत्ताक दिनानिमित्त ही क्रिकेटची स्पर्धा तुम्ही पाहता. आज दुसरा दिवस या स्पर्धेचा आणि मातुरी ते सगळ्याच मातुरी संघाला तब्बल प्रतिशत 8.7च्या सरासरी 43 धावांची गरज सामना जिंकायला एमडी वाशित या संघाविरुद्ध. कारण एमडी वाशित संघाने 4 गडी बाद 42 धावा जमवल्या. A3 स्पोर्ट्स सोगाव आणि फकीरपाडा या 2 संघामध्ये पुढची नाणेफेक. सोगाव विरुद्ध फकीरपाडा या 2 संघामध्ये पुढची लढत असेल आणि ही नाणेफेक या ठिकाणी संपन्न होईल. तर मैदानाकडे आपण होऊया. सामना सुरुवात होत आहे. दोन्ही संघांना घ्यायचे आहेत फकीरपाडा आणि सोगाव. सोगाव संघाच्या संघाने आले कारण अलिशन सोगाव यांच्या माध्यमातून 15 आणि 16 फेब्रुवारी भव्य नाईट क्रिकेट स्पर्धा संपन्न होते. अर्थातच दरवर्षी ती क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर फकीरपाड्याच्या मैदानावर देखील नाईट क्रिकेट स्पर्धा एक वैशिष्ट्य अलिबागचं. त्यानंतर नुकत्याच ज्या झालेल्या क्रिकेट स्पर्धा नाईट स्पर्धा त्याच्यामध्ये अर्थात गेलवली म्हणजे खानावच्या मैदानावरची क्रिकेट स्पर्धा आणि स्वतः खानावच्या मैदानावर झाली आणखी एक नाईट क्रिकेट स्पर्धा. हसुरीच्या मैदानावर नाईट क्रिकेट स्पर्धा हे वैशिष्ट्य आहे. फेरीपाड्याच्या मैदानात देखील नाईट क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. तर अलिशन सोगावच्या माध्यमातून एक भव्य नाईट क्रिकेट स्पर्धा आपण पाहणार. दिनांक 15 आणि 16. प्रथम क्रमांक 1 लाख, द्वितीय क्रमांक 50,000. 1 लाख आणि 50,000 ही क्रिकेट स्पर्धा 2 रात्र रजनीमध्ये आपण पाहणार आहोत. तर मैदानाकडे बोलूया. सामन्याला सुरुवात होते. पहिली षटक घेऊन गोलंदाज राहुल. तर नाशिकला फलंदाज मातृ संघाला माझी विनंती असेल आपल्या 12व्या प्रतिनिधी सुद्धा समालोचक लक्षामध्ये येण्याची कृपा करावी. मात्र अन्यथा 5 धावांची विनंती देण्यात येईल. तिला सामना चेंडू टाकण्याच्या अगोदर आपण आले पाहिजे संरक्षण देशामध्ये. तर अक्षय धावाची सुरुवात करतोय. पहिला चेंडू लेफ्ट विकेट. पहिला चेंडू नोबॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून चेंडू मात्र फरार होते. चेंडू जातोय डीप फरदान 3 माझ्याकडे येतो. चौकार 4 धावा. एकूण धावसंख्या 5. अक्षय आणि अल्पेश जोडी मैदानामध्ये. गोलंदाज आपल्या बाजूवर अर्थात राहुल. लेफ्ट आर्म मोर्चा विकेट बारा करतोय. यावेळी मात्र चेंडू आतमध्ये आला. यारकर तुझा चेंडू होता. फ्रंट फुट जाऊन चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. आता तावकर फंडच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न. त्याच चेंडूचा संपर्क आहे. उरलेलं काम यशस्वी पूर्ण करतोय निजामसाठी सांगता. एक चेंडू समाप्त. धापळत आला. 5 43 धावांचं लक्ष म्हणजे अजूनही 38 धावांची गरज. समोर मात्र गोलंदाज डावखुरा यावेळी अक्षय 0 धावसंख्येवर. क्षेत्ररक्षणाची विरेषणा तुम्ही पाहिले तर या ठिकाणी शॉट ठरल्या. एक शॉट पॉइंट, एक शॉट कव्हर आणि अर्थात एक मिड ऑफ विरेषणा ऑफसाईडला.
ऑनसाईड बाय क्षेत्रक्षण जर आपण पाहिलं तर अर्थात शॉट फायनली आपण पाहता क्षेत्रक्षण मध्ये ऑफसाईडला आणलं जातं, अर्थात तो असेल तो कव्हर क्षेत्रामध्ये. एक शॉट फाईन एक क्षेत्रक्षक या ठिकाणी म्हटलं त्या टिप्स केले, एक शॉट मिड विकेट आणि एक मिडान ही रचना गोलंदाज या पंचांच्या उजवीकडून डाव्या हाताने. यावी हा चेंडू आपण पाहिला तर तुझे सुंदर 3-5 मस्त गोलंदाज बाद ज्याला म्हणतात माळून होते. A3 स्पोर्ट्स सोगाव विरुद्ध फकीरपडा, त्याला दोन्ही संघाने यायचे नाणेफेकासाठी. A3 स्पोर्ट्स सोगाव आणि फकीरपडा. आणि मी तळेकर सरांना विनंती करेन की आपल्या सोबत आपण नाणेफेक करावी. त्यांना मी बेस्ट ऑफिस द्यायला सांगते. बसवले गणेश वाडकर कडून द्या. तर सन्माननीय गणेश वाडकर सरांना विनंती की आपल्या सोबत आपण नाणेफेक करावी. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. A3 स्पोर्ट्स सोगाव विरुद्ध फकीरपाडा या दोन संघात नाणेफेक. पहिलं विकेट बाद झाल्यानंतर धावसंख्या आली ती 5. आणि कॅमेरामन जरा समोर नाणेफेक होते आणि नाणेफेकीचा निर्णय सोगाव A3 स्पोर्ट्स सोगाव संघाच्या बाजूला होते. संघाचं हार्दिक अभिनंदन. नाणेफेकीनंतर पाहूया त्याचा निर्णय आपल्यापर्यंत काही शांत येईलच, परंतु तत्पूर्वी आपण बोलतोय मैदानाकडे. नवीन गोलंदाज मैदान येतोय अर्थात आदेश. तुझा चेंडू टॉस चेंडू यावी मात्र आपण बॅटचा फेस उघडण्याचा प्रयत्न, चेंडू गेला तो अर्थात शक्य निघला जिथे शेतीशी चेंडू येतोय. एक धाव फलंदाज पूर्ण करतो. एक धाव मिळते ती अर्थातच आद्य सप्लाय माथळी संघाला आणि दापोलकावर धावा येतात त्या 6. त्याचे धावांचं लक्ष. आता मात्र समोर फलंदाज असेल तो अल्पेश. आदेशने आपलं खातं उघडे एका धावेने. उजव्या हाताने फलंदाज समोर आहे. गोलंदाज अर्थात पुन्हा तयार राहुल पंचांच्या उजवीकडून डाव्या हाताने. तर बरेचसे प्रेक्षक आपण पाहता कोणी मोबाईल हरवतो, कोणाचा मोबाईल हरवतो, कोणाची चावी हरवते. एक कोणाच्या गाडीची चावी आम्हाला मिळाली युनिकॉर्न गाडीची, जर कोणाची असेल तर ती आपण ओळख पटवून घेऊन जा. युनिकॉर्न गाडीची चावी आम्हाला मिळाली आमच्या संयोजकांना. अर्थातच ती गाडी ओळख पटवा आणि चावी घेऊन जा. तर माझ्याकडे वैया पुढचा चेंडू लेफ्ट ऑफ ओव्हर द विकेट. पहा अर्थातच चेंडूच्या लाईनीत येण्याचा प्रयत्न आपण पाहायला मिळाला. अर्थातच पंचांचं बोट आकाशाकडे फलंदाज बाद. बॅटची कड यशच्या हातामध्ये चेंडू घुसावला आणि दुसरा धक्का बसला तो आद्य संघास मातृ संघाला.
शिर्डी धावसंख्या धावप्रकार 9 येते. 3 फलंदाज गमावले, 9 धावा धावप्रकार. डीजेच्या माध्यमातून अर्थात आपण साईबाबांचं जे गीत ऐकलं, सत्ता आणि सबुरी. आणि भारताचं जर एक निश्चित म्हणलं तर 5 षटकांचा सामना, षटक समाप्त. येस. तर अहमदनगर जिल्ह्यामधलं अर्थात शिर्डीचे साईबाबा दर गुरुवारी मोठी गर्दी. असं कोणत्याही गोष्टी शिर्डीला जा, मग तिथे हिंदू ना मुस्लिम ना ईसाई प्रत्येक प्रकारचे भक्त त्या ठिकाणी येतात. जगभरातले पर्यटक देखील येतात. सत्य आणि सबुरी हे साईंचं निश्चितच एक मोठं वाक्य. आता नेहमी म्हणतात, इरादे बनते इरादे तोडते, शिर्डी में वही आते जिनको साईबाबा बोलाते. इरादे बनतात, विचार बनतात, विचार बदलतात. शिर्डीला ते येतात ज्यांना साईबाबा बोलवतात. तुमच्याकडे नुसता पैसा असून उपयोग नाहीये, तर ती साईबाबांची इच्छाशक्ती असायला पाहिजे तुम्हाला शिर्डीमध्ये बोलवण्यासाठी. यासाठी आपण पाहतात ते मुरुड, पनवेल, अलिबाग, ते पेठ, कर्जत या परिसरातून चालत जाणारे साई भक्त तुम्ही पाहता. दिंड्या अर्थात पालखी आपण पाहिलं साई भक्तांच्या. आणि निश्चितच अलिबाग तालुक्यातून चिंचोटी येथून जाणारी जी पालखी, एक मोठी पालखी मला नेहमी पाहायला मिळते ती रेवदंडा रामराज परिसरातून. तर नक्कीच आपण पाहता आंतरराष्ट्रीय देवस्थान जे पाहायला मिळालं शिर्डीचे साईबाबा तिरुपती बालाजी नंतर जे भारतातील श्रीमंत देवस्थानामध्ये तिरुपती बालाजी जे आंध्र प्रदेशामधलं, त्यानंतर द्वितीय क्रमांक येतो शिर्डीच्या साईबाबांचं. तर नवीन षटक घेऊन गोलंदाज धीरज. 34 धावांची गरज. आदेश आपल्या मातृ संघासाठी दुसरे षटक मार्गस्थ मैदानामध्ये. यानंतर सामना आपण पाहत A3 स्पोर्ट्स सोगा विरुद्ध फकीरपाडा या 2 संघांमध्ये. अर्थात रामनाथ येथून गोलंदाज तयार. धीरज पहिला चेंडू सेफ केला, चेंडूला पाहायला मिळालं, ऑन साईडला चेंडू जातो, चेंडू गेला अर्थात लॉंगलेग क्षेत्रामध्ये चेंडू घेऊन चेंडूची फेकी करत तोपर्यंत 2 धावा सहज मिळाल्या. 2 धावा मिळतात त्या गोलंदाज अर्थात सुचित या 2 धावांनी आपलं खातं उघडतोय. सुचित 2 धावा आपलं खातं उघडलं आणि धाकरकावर धावा येऊन पोहोचतात त्या 11 डबल अंकामध्ये, 2 अंकामध्ये. सुचित तयार. धीरज पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने हा चेंडू खाली राहिला. अर्थात यावेळी मात्र कट करण्याचा प्रयत्न द्विधा मनस्थिती आपण पहिल्यांदा पाहिला. आणि द्विधा मनस्थिती क्रिकेटमध्ये आपण मी नेहमी म्हणतो की पत्नी आणि पती यांचं जे ताळमेळ नेहमी असावं लागतं संसारामध्ये. म्हणजे संसाराचा राड करता अतिशय वेगाने पुढे करत, तसं क्रिकेटमध्ये 2 खेळाडूंचे ताळमेळ असावं लागतं. म्हणजे तो क्रिकेटचा राड करता वेगाने जातो. ताळमेळ नव्हतो त्या फलंदाज सुचित आणि फलंदाज आदेश यांच्यामध्ये. आता सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये पुढचा चेंडू उठास होता. यावेळी मात्र चेंडू हवेतून खेळलाय. क्षेत्रक्षेत्र चेंडू वाढीस लांब क्षेत्रामध्ये चेंडूवर येतो, चेंडूची फेकी केली जाते. संघाकडे 2 धावा घेण्याचं योगदान होतं 2 धाव संघाला. आणि या 2 धाव मिळतात सुचिताची वरती धावसंख्या 3 चेंडूचा सामना केला 4 आणि एकूण धावसंख्या धावप्रकार जाऊन पोहोचते ती 13च्या घरामध्ये. 13 धावा धावप्रकारावर 3 बाद 13. पहिल्या षटकात 9 धावा आल्या, 2 फलंदाज बाद केले, 1 फलंदाज डावचीत केल्याने बाद झाला. त्यानंतर नवीन षटकातून गोलंदाज आला तो धीरज. पुन्हा एकदा रामनाथ एन कडून पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने म्हणजे राईट आर्म राऊंड विकेट मारा करतो. मस्त 6 सुंदर संधी मिळाली.
अगदी नाणेफेक गेल्यानंतर आपल्याला सांगतोय काल प्रदीप स्रोत नौकर संघाला देखील 2 धावांची पेनल्टी दिली आणि त्या 2 धावा प्रदीप स्रोत नौकर संघाला पराभवाचं कारण ठरलं. आजच्या सगळ्यात माथुर संघाला देखील मी विनंती करतोय, अजूनही संधी आहे तुमच्याकडे. 2 धावांची पेनल्टी मध्ये धावसंख्या दाखवत आली होती 13, 2 धावांची पेनल्टी मिळाली आणि धावसंख्या आली ती 11, 3 गडी बाद. दुष्काळ 13वा महिना. नवीन फलंदाज मैदानामध्ये अनिकेत. यावी चेंडू जबरदस्त हुकचा फटका लॉंगलेग मधून घेतोय सुंदर संजीवनी षटकार साधावा. तीन बाद 17, 2 धावा, 4 बाद 17. येस, फलंदाज अनिकेत यांनी षटकाराने आपलं खातं उघडलंय. या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू घेतोय स्क्वेअर लेगला, सुंदर क्षेत्ररक्षण, फलंदाज बाद आणि हा 5वा धक्का 17 धावसंख्येवर. तुझ्या मनाचा मान घेऊन येतो या कार्य डोंगराव मार बने अंगांग तुझी संगाल अंग उरवतन तुझ्या नावानी ओढती. गीत आपण पाहिलं, ज्या गीताला योगेश आगळकर या वर्सोली गाव यांना महाराष्ट्र भूषण पारितोषिक मिळालं आणि अर्थातच छायाचित्रण केलं होतं ते अर्थात आनंद कारेकर पारगाव ज्याने त्या गीताचं जोश 17 धावत अगोदर 5 फलंदाज बाद. 17 धावत अगोदर 5 फलंदाज बाद झाले. फलंदाज मात्र षटकार मानत अनिकेत बाद झाला. नवीन फलंदाज संकेत आणि गोलंदाज पाहूया 2 षटकांचा खेळ समाप्त होतो. धावसंख्या 17 आणि नवीन षटक घेऊन गोलंदाज राहुल ज्याने पहिले षटक अतिशय सुंदर फेकलं होतं. त्रेचाळीस धावांचं लक्ष आद्य सप्लाय संघासमोर. 17 धावा धावपळकर आल्यात म्हणजे अजूनही 26 धावांची गरज. समोर फलंदाज डावखरा. पंचांच्या उजवीकडून राहुल तयार. 15-16 पावडरचा धरणा पाडून पाहत आहे डावखरात गोलंदाज. पुढचा चेंडू या ठिकाणी मात्र चेंडूला खेळलाय. चेंडू जातोय तो अर्थात स्क्वेअर लेगच्या दिशेने. डीप स्क्वेअर लेग आणि माफ करा डीप मिडविकेट क्षेत्रामधून चेंडू येतोय. तोपर्यंत 1 धाव मिळतील संघाला. 1 धाव मिळाली ती अर्थात फलंदाज 18 धावा दाखल. आदेश याची वैयक्तिक धावसंख्या 2, एकूण धावसंख्या 18, 25 धावांची अजूनही गरज. संघाच्या उजवीकडून डाव्या हाताने फुलका चेंडू हवेतून खेळत स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये सुंदर क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं आणि जिथे 4 धावत होत्या तिथे फक्त 1च धाव. आणि जे पहा क्षेत्ररक्षण किती सुंदर होतं. फेकी पहा यष्टीच्या दिशेने. अशा प्रकारची फेकी ही विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर करायचे सीमारेषेवरून सरळ यष्टीच्या हातामध्ये. 1 धाव. एकूण धावसंख्येत वाढ होते ती 5 गडी बाद 19 आद्य सप्लाय माथुर संघाची. एका धावेने संकेत आपलं खातं उघडतोय. 19 धावा आपल्यावर. पुढचा चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा हवे चेंडू चेंडू घेतोय. झेल सुरेख घेतला. सुंदर क्षेत्ररक्षक
गीत आमच्या कोळी बांधवांच्या माध्यमातून पाहिला तर क्षेत्रशिकांचं नाव प्लीज. दीनाथ पाटील ज्याने आदिनाथ पाटील दीनानाथ पाटील यस निनाथ पाटील यांनी सुंदर क्षेत्ररक्षण केलं आणि आपल्याला मोहम्मद कैफ याची आठवण करून दिली. अझरुद्दीन आणि मोहम्मद कैफ यांनी जे अशा प्रकारचे क्षेत्ररक्षण बाउंड्रीवर केलं होतं छेन घेतलं आणि सुंदर योगदान दिलं. तर एक सुंदर फलंदाज बाद 6वा फलंदाज मधून गमावला आणि अर्थात एमडी वार्षिक संघाला मिळते ते सुंदर यश. नवीन फलंदाज मैदानामध्ये यावेळी चेंडू पाहूया पुन्हा एकदा सुंदर चेंडूची टॉप देते गोलंदाज अर्थात राहुलची आणि अशा प्रकारे 6 गडी बाद धावा दाखल आल्या त्या 19 6 बाद 19. जेव्हा गोलंदाजी चांगली असेल आणि क्षेत्ररक्षणाची दाद देखील मिळेल तिथे मात्र नक्कीच आपण पाहता की गोलंदाज वर्चस्व गाजवतो आणि गोलंदाज अर्थात राहुल एक अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. अर्थात एमडी वार्षिक संघाचा हा गोलंदाज 6 बाद 19 धावा दाखल आल्या नवीन फलंदाज मैदानामध्ये. चेंडू अप्रॉच लाईन खेळण्याचा देखील प्रयत्न पदोदालित्य नव्हतं. क्रिकेटमध्ये पदोदालित्य अतिशय महत्वाचं कारण तुम्ही कशा प्रकारची फलंदाजी करताय फ्रंट फूट येताय बॅक फूट जाताय हे अतिशय महत्वाचं असतं. त्या ठिकाणी खेळलं गेलं नाही आणि चेंडू मात्र देत जावं. फलंदाज गौरव फलंदाज संकेत नाव क्षेत्रात गौरव आणि गोलंदाज मात्र राहुल पंचांच्या उजवीकडून डाव्या हाताने अतिशय सुंदर चेंडू यॉर्कर चेंडू आतमध्ये आला पंचांकडे दाब मागितले गेले. आता दोन्ही पंच अर्थात आमचे दर्शन काउंटर आणि शैलेश पहाडे विचारतात की तुम्हाला बाद कसं द्यायचं काय म्हणून द्यायचं बा कारण चेंडू जे आपण पाहिल्यात हा झेल नव्हता असं पंचांनी दर्शवले. पंचांकडे अपील केलं गेलं आणि दोन्ही पंचांनी नाकारल्याने अशा प्रकारे पंचांचा निर्णय अंतिम दबाव टाकण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा 2 धावांची पेनल्टी मिळेल. कारण ही स्पर्धा आम्हाला पूर्ण करायची कोणत्या प्रकारचे गालबोट लागता कामा नये ही तुम्हाला विनंती आहे. दोन्ही पंच सक्षम आहेत अर्थात दर्शन सावंत सर आणि शैलेश माडिक सर आणि बा. तर 3 षटकांचा खेळ समाप्त धावपेकर धावा आल्या त्या 19. आता मात्र समीकरण पडलं 43 धावांचं लक्ष 19 धावा धावपेकर म्हणजे येणारी 2 षटक 24 धावांची गरज आहे. जिंकायला आद्य सप्लाय माथुर संघाला आता त्यांचे 6 फलंदाज बाद झाले. राहुलचं गोलचं पृथ्वीकर जर तुम्ही पाहिलं तर राहुलने या षटकात फक्त 2 धावा दिल्या आणि 1 फलंदाज बाद केला. हे वैशिष्ट्य येणारी 2 षटक 24 धावांची गरज प्रत्येक षटकामध्ये 12 धावा आणि या क्रिकेटच्या पुरुषाच्या चेंडूपच्या युद्धामध्ये काय घडणार काय बिघडणार ऐकूया आमचे समालोचक राहतात प्रेमनाथ तांबोळी वसुरी यांना. धन्यवाद काका. आपण जर पाहिलं तर वर्षभर बरेचसे खेळाडू किंवा बरेचसे प्रेक्षक लोक जे अक्षय नावाचा वादाला युट्यूब मध्ये पाहतात त्या युट्यूब मध्ये पाहत असताना अभि कधी आपल्या मैदानावर येतो आणि अभिची फलंदाजी कधी आपण मैदानामध्ये पाहतो. आपण मात्र यावेळी बऱ्याचशा वेळेला आपण जर पाहिलं तर आपल्या मैदानावर कोणी खेळून गेला असावा मात्र अक्षय याला पुरेपुरे मैदानला आपल्या नसावं की अक्षय आपण जर पाहिला तर बाहेरच्या मैदानामध्ये प्रत्येक गोलंदाजांची गुलाही करतो. तरसे कसं प्रेक्षक लोकांना वाटत असेल की अक्षय हा फलंदाज आला की प्रत्येक गोलंदाजांची धुलाई आणि गोलंदाजाला सगळं समजलं असतं अक्षय जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत भीती ही भीतीच असते आपल्या मनामध्ये. मात्र राहुल यांनी अक्षयला कमीचा रस्ता दाखवला. लक्षात तर राहुलची गोलंदाजी कौतुक करावं लागलं आणि खेळून करतो येणाऱ्या 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. समोर फलंदाज आपण जर पाहिला तर गौरव आणि माझा साथीदार संकेत. मात्र ही दोन्ही संघ फलंदाजांवर जबाबदारी असेल की प्रत्येक येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये किंवा प्रत्येक एका चेंडूमध्ये 2 धावांची गरज असेल मैदानामध्ये सामना जिंकण्यासाठी. आपण जर पाहिला तर 2 धावांची पेनल्टी कुठपर्यंत या संघाला नेहमी ठेवते. तर पाहूया काहीसं पंचांकडे कहाणी मंत्र मागत असताना यावेळी गोलंदाजाचं नाव राहुल येतोय. छोटा चपाळ्यांनी सांगितलं 14 शतक घेऊन तर पाहूया राहुल समोर फलंदाज असलेले गौरव एका उजव्या हाताचा फलंदाज आपण जर पाहिला तर वाऱ्याची दिशा मात्र यावेळी राहुल पहिल्याच चेंडूवरती टाकून दिलं. माझ्या मनगटामध्ये कुठे ताकद आहे पंचांचे 2 हात वरती
जर पाहिलं तर आमच्याच वर्तुली गावातील रहिवासी योगेश आगरावकर याचं मात्र सुंदर गीत आपण ऐकलं तर खंडोरीच्या विठाला देवा तुला मी पाहिलाय खंडोरी डोंगर हा. तर आपण जर मैदानामध्ये पाहिलं तर खंडोरीपेक्षा मैदानामध्ये सामना रंगत आणतोय तो गौरव. यावेळी राहुलच्या पाकोडचा चेंडू होता मात्र टप्पा पडल्यानंतर काय ओलम चेंडू होतो मात्र फलंदाजाला मोठा फटका खेळण्यापासून वंचित. मात्र कार्तिकचा आधार घेऊन चेंडू क्षेत्ररक्षणाच्या हातामध्ये आपण जर पाहिलं तर खरा पत्रेच्या मोदकामध्ये मात्र संघाचे दोन फलंदाज गौरव आणि संकेत आता सुरेख रनिंग करताना बरं जातो. एकच धाव होती तिथे शेवटी दुसरी धाव पूर्ण करतात आणि 2 धावांनी समाधान मानावं लागतं. विरोधी धावेने संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर जाहून पोचली 29 पर्यंत. खरोखर आपण जर पाहिलं तर येणारे 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. मात्र सामना आपण जर पाहिला तर त्याचा खरोखरच रंगतदार रंग यावेळी बॅटकरा घेऊन चेंडू आपण जर पाहिला तर गणीच्या दिशेने जातो. मात्र क्षेत्ररक्षण आपल्या कारणाने मात्र कोणतीही धाव नसणार. गौरव सुद्धा संकेताला सांगू इच्छितो की कोणताही धाव काढण्याचा प्रयत्न करू नको. की आपल्या महत्वाचे फलंदाज 6 माघारी परतले. कोणताही फलंदाज मोठा फटका मारण्यामध्ये माहीर नसावा. यावेळी गौरव मात्र गोलाचा टाकलेला चेंडू मात्र काळच्या शरीराची आढळतोय. मात्र यावेळी आपण जर पाहिलं तर चेंडू त्याच दिशेला जाते क्षेत्ररक्षण पूर्ण करतोय. मात्र गौरवकडे कोणतीही धाव काढण्याचा उत्तर नसणार. आणि यावेळी चेंडू पहिला चेंडू आपण जर पाहिला तर राहुल स्वागत मात्र केलं होतं शतकाराच्या दिशेने. यावेळीला चेंडू जातो हवेवरती मात्र खणखणती षटकार कमावून दिले. आपण जर पाहिलं तर योगेश आगरावकर ज्या वेळेला गायला त्यांनी सुरुवात केली त्याच्या वेळेला योगेश आगरावकरचं हिट गाणं म्हटलं की कारवाची येते विरा आहे. त्याचं पहिलं गाणं हिट म्हणून ओळखलं जातंय वर्सुली गावामध्ये. आणि गौरव मात्र सुरेख फलंदाजी करते. यावेळी खोलाचा टाकलेला चेंडू मात्र चेंडू निर्धार जातोय. जरूर 2 गटके मोठे खाल्ले होते राहुल यांनी. मात्र सामना आपण जर पाहिला तर रंगतदार सामना आलेला असावा की 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या जर पाहिली 33 आपण जर पाहिलं तर येणारे प्रेक्षक लोकांच्या माहितीसाठी मी सांगू इच्छितो येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. 6 चेंडू आणि 10 धावांची गरज. आपण जर पाहिलं तर सुजित या फलंदाजाने ही सीमारेषा जर क्रॉस नसती केली तर अन्यथा काकांना 2 धावांची पेनल्टी बसली नसती. जर 2 धावांची पेनल्टी बसली नसती तर येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये फक्त 8 धावांची गरज लागली असती मैदानावरती. पण आता आपण जर पाहिलं तर 2 धावांची पेनल्टी बसली त्या कारणाने काका आपण जर पाहिलं तर त्यांना 2 धावांचा भोगवणं भोगावा लागेल मैदानामध्ये. मात्र येणारे 6 चेंडू आणि धावा कराव्या लागतील त्या म्हणजे 10. खरोखर आपण जर पाहिला तर सामना पंचांना माझी सूचना असेल की विनंती असेल की सामन्याला सुरुवात करायची आहे. आता आपण जर पाहिलं तर आता दुपारचे 2 वाजले असतील आणि आपण मैदानामध्ये सामना बघतो दुसराच रंगतोय. चला शेवटचं षटक कोणाच्या हातामध्ये कर्णधार सोपवतोय. गोलंदाजाचं नाव पंकज. यावेळी पंकजची गोलंदाजी मी पाहिली खरोखरच दोन्ही त्याच्याकडे लेफ्टन असो किंवा ऑफस्टन असो दोन्ही स्टन मारणारा गोलंदाज ओळखला जातोय तेच पंकज एनडीवायचे या संघाचा. मात्र पाहुया पंकजच्या समोर डावपुऱ्या हाताचा फलंदाज. मात्र वाऱ्याची दिशा आपण जर पाहिलीत का तर डावपुऱ्याच्या बाजूने असावी. पुरेपूर फायदा लाभ उठवता येतो का पाहूया. यावेळी स्लोधर पद्धतीचा चेंडू मात्र चेंडू फलंदाजाच्या बाजूने गेला असावा. पंचांचा कोणताही निर्णय नसेल. यावेळी चेंडू निर्धाव
मात्र आजच्या आपण जर पाहिलं तर प्रत्येक चेंडू मागे म्हणजे एका चेंडू मागे आपण जर पाहिलं तर 2 धावांची गरज म्हणजे येणारे 5 चेंडू आणि 10 धावांची गरज. तर पाहूया सामना कोणाच्या बाजूने जिंकतोय. सामना चुकीचा रंगतदार सामना रंगतोय मैदानामध्ये मात्रेली आणि रायशेतच्या 2 दरम्यान. यायला कोणाचा चेंडू होता, चेंडू पार करण्याचं मात्र चेंडूला दिशा दिलेली संधी मिळते विजयवाल्याला. आता आपण जर पाहिला तर वर्सोलीचा एक संघ आपण जर पाहिला तर तो सिद्धिविनायक वर्सोली. मात्र मातक त्यांच्याकडे खेळाडू बरेचसे खेळाडू त्याच्या ह्या मैदानावरती ज्याच्या वेळेला चषक असतो त्याच्या वेळेला काका सिद्धिविनायक वर्सोली हा संघ चषक खेळत असतो. तो मात्र ह्या स्पर्धेतून आपण जर पाहिला तर आजच्या दिवसाला तो कुठेतरी बाहेर खेळायला गेला असावा, त्यामुळे आपल्याला मधले त्या मैदानावरती दिसत नाही. तरी उद्याच्या सामन्यामध्ये त्यांचे खेळाडू सुद्धा मैदानामध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळतील. जे प्रशांत असो, चंद्रस असो, नियाल असो, रितेश असो, हे बरेचसे मात्र आपण जर पाहिलं तर त्यांचे खेळाडू यामध्ये आपण जर पाहिलं तर 4 चेंडूंमध्ये 10 धावांची गरज. आता आपण जर पाहिलं तर 2 चेंडू निर्धावाने 1 फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला. गायकवाड आताचा फलंदाज होता, त्याला संधी होती मोठी फाटे खेळण्याची. तो सुद्धा जे जर छत्रछायाच्या हातामध्ये चेंडू सोपवला आणि लगेच त्याचे तंबूचा रस्ता दाखवला. आणि यामध्ये आपण जर पाहिला तर 7व्या धक्का मात्र या संघाला येणारे 4 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. जर पंकजच्या हातामध्ये आपण जर पाहिला तर चेंडू फेकत असताना पंकजची गोलंदाजी आपण जर पाहिली तर सुरेखर पद्धतीची मोठे फटके खेळण्याची संधी होती फलंदाजाला. ही सुद्धा फलंदाज मोठे फटके खेळण्याची संधी मात्र उपलब्ध होत नाही फलंदाजांना. काहीच पंकजच्या गोलंदाजीमध्ये जादूभरी अशी गोलंदाजी ओळखली जाते. तुला पाहूया पंकज माझा आवाज तुझ्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण प्लीज आम्हाला सहकार्य करा आणि सामन्याला सुरुवात करा. येणारे 4 चेंडू आणि 10 धावांची गरज. या साईडला मारण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू टप्पा पडल्यानंतर कायसा घेतो. मात्र फलंदाज यावेळी स्वतःची आत्महत्या करून तंबूत म्हणजे आपला फलंदाज आपण जर का पाहिलं तर मात्र सुंदररित्या प्रमाणे आपण मैदानामध्ये ऐकवतो. खरोखर विजयवाल्याचं सुद्धा कौतुक करावं लागेल. सामना जसा रंगतदार मैदानामध्ये येतो तसा विजयवाल्याला सुद्धा रंगतदार येते गांधी वाजवण्यासाठी. आपण जर पाहिलं तर यामध्ये पंकज मात्र जादूभरी गोलंदाजी करतो. येणारे 3 चेंडूंमध्ये आपण जर पाहिला तर 10 धावांची गरज. म्हणजे सामना आपण जर पाहिला तर 70% रायशेतच्या बाजूने असलेला दिसतोय आणि 30% आपण जर का पाहिला तर मातुरीच्या बाजूने. मात्र गौरव 2 षटकाराच्या साहित्याने मैदानामध्ये फलंदाजी करतो. तर स्ट्राईकवरती आहे गौरव. तर पाहूया गौरव आणि वर्षल एंड करून मारा करेल गौरवसाठी गोलंदाज पंकज आपण जर पाहिला तर मात्र जास्तीत करताना आपण मैदानामध्ये दिसतोय. षटकाला आपण बदल करताना मध्ये आलेली आपण जर पाहिलं तर सामना 36 रनचा मैदानामध्ये. शॉट मारण्याचा प्रयत्न होता मात्र अपूर्णपणे चेंडू होता. मात्र चेंडू टप्पल्यानंतर काहीसा खाली राहतो. खूपच ऑप्शनच्या बाहेर चेंडू जातो. पंचांचा इशारा आपण जर पाहिला तर वाईट सर्वात पंचांवर कोणीही दबाव जर घातला तर 2 धावांची पेनल्टी देण्यात येईल. पंचांचा निर्णय अंतिम आहे. तटस्थ पंच आहेत त्यामुळे कोणी जिंको कोणी हारो त्यांना त्याच्याशी काही लेलं नाही.
योग्य निर्णय कालपासून आपण पाहायला मिळतात, तेव्हा अतिरिक्त दडपण टाळण्याचा प्रयत्न करू नका आणि असं जर प्रयत्न केला तर मात्र तुम्हाला 2 धावांची पेनल्टी मिळेल, त्याची नोंद घ्या. आता मी तुम्हाला सांगितलं की ज्याच्या वेळेला गोलंदाज वाईट टाकतो त्याच्या वेळेला क्षेत्ररक्षक असतो किंवा विकेट किपर असतो, पंचांवर दबाव आणण्याचं काम करतात. कसा तरी आमचा वाईट त्यांचं होईल असं काही पंचांवर दबाव टाकण्याचं काम करते वार्षिक संघाचे क्षेत्ररक्षण. यावेळी पुन्हा आपण जर पाहिला तर त्यांच्या खूपमध्ये बाहेरचा चेंडू दोन्ही पंचांचा आमचं जर पाहिलं तर करत पहिला तर तेवढं दाखवून चेंडूला जे ओळखतात आणि चेंडू कुठल्याही दिशेला जातो लगेचच गुणवत्ता त्याला आमचा इशारा कळवतात पंच. खरोखरच चानस असं पंच आपण ओळखलं जातो. यावेळी पंकज मात्र 3 चेंडू सहज करतात, अवंतर धावामध्ये खर्च 2 मिळतात. दोन्ही आपण जर पाहिलं तर वाईटच्या सरकारचा धावा. यावेळी आपण जर पाहिला तर चेंडू जाऊन क्षेत्रक्षणाच्या हातामध्ये जातो, मात्र क्षेत्रक्षण भीड फेकी करत तोपर्यंत आपण जर पाहिला तर दोन चेंडू आणि जिंकण्यासाठी आपण जर पाहिला तर 9-36 धावा संघाच्या झाल्यात आणि आपण जर पाहिला तर जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. 2 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. आपण जर पाहिला तर फलंदाज होते दीपक, त्याला दीपकला समजलं असेल की गैरसारख्या फलंदाजाला स्ट्राईकवर आणणं हे किती महत्वाचं असतं. तर पाहूया धावा आपण जर पाहिला तर काय मैदानामध्ये कंपल्सरी चेसिंग आहे, कंपल्सरी चेस करावी लागेल मात्र या संघाला. यावेळी चेंडू आपण जर पाहिला तर त्रिफला होते सामना आपण जर पाहिला तर वायशक संघाने जिंकला. आता आपण जर पाहिला तर 2 दिवसामध्ये आजचाच दिवस लोही स्कोर या नावाने ओळखला जातो. एक सामना गोलंदाजांच्या झिळावरती वायशक या संघाने जिंकला.